विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास आता वेग धरू लागलाय. ज्या पद्धतीने आज परळीचे आमदार आणि ओबीसीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आज या पीडित कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आले आणि संदर्भित या सगळ्या प्रकरणावर त्यांनी ज्या पद्धतीने प्रकाश टाकला त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रशासनाची आता बोबडी ओळू लागली. ज्या पद्धतीनं आतापर्यंत प्रशासन हे ज्या पद्धतीच्या भूमिकेत होतं, ज्या पद्धतीने या गोष्टीची परिस्थिती आजपर्यंत समोर मांडता आली नाही आणि जसेच धनंजय मुंडे आणि ज्या पद्धतीने ओबीसीचे नेते आणि वंजारी समाजाचे नेते यात आक्रमक झाले आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने ओबीसीच्या नेत्यांकडून ह्या सगळ्या प्रकरणावर ज्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सुरू झालाय ना, तेव्हापासून एसआयटीची झोप उडालेली आहे. या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख व्ही व्यंकटराम ते तसे केसचे डीवायएसपी पण आहेत, प्रशिक्षित IPS अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या विलास घुले प्रकरणाचा छडा लावण्याची जी जबाबदारी त्यांच्या डोक्यावर आलेली आहे, वास्तविक स्वरूपात या राजकारणाच्या भूमिकेत ज्या पद्धतीच्या परिस्थित्या जडावल्यात, ज्या पद्धतीने धनंजय मुंडे आता प्रत्येक गोष्टीची उकल करतायत आणि या उकलीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या वेदना खऱ्या अर्थानं दडून बसलेल्या आहेत. आता राजकारण गेलं चुलीत. वास्तविक प्रश्न आहे तो पीडित कुटुंबियाला न्याय देण्याचा. ज्या पद्धतीने आतापर्यंतच्या भूमिकेत जी परिस्थिती या कुटुंबियावर आली आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा हल्ला त्या उमेश माने या युवकावर होणार होता, त्याची भूमिका विलास घुलेवर का पलटली? विलास घुले हा त्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्याचा काही संबंध नसताना या सगळ्या गोष्टीची भूमिका अचानक विलासवर का आली, असा कडव्या शब्दात धनंजय मुंडेंनी आज या घटनेचा समाचार घेतलाय. नेमकं धनंजय मुंडेंनी या संदर्भात काय काय प्रश्न उपस्थित केले आणि नेमकी प्रशासनाच्या दारी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या उकल करण्यासाठी आज धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीची भूमिका या केस मधल्या टाकळी या ठिकाणी मांडली ना, त्यामुळे या प्रशासनाच्या कशा पद्धतीने बोबड्या वळाल्यात ना, याचीच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. प्रकरण प्रत्येक ठिकाणी होतात आणि प्रकरणाला जर खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थितीने जर उचललं नाही, राजकीय परिस्थितीने त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, तर त्या प्रकरणाची खऱ्या अर्थाने ही प्रशासन व्यवस्था जिरजीर अवस्था करून टाकते. असे अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने या भूमिका आणि आजपर्यंत ज्या झालेल्या घटना जर या सगळ्या पाहिल्या तर खऱ्या अर्थानं विलास घुले हे प्रकरण यामध्ये निश्चितच वेगळं प्रकरण आहे. कारण की विलासचा जो संबंध आहे, विलासची जी प्रक्रिया आहे ती वाचवण्याची, उमेश मानेवर ज्या पद्धतीनं या कदम आणि त्या गायकवाड नावाच्या इस्मानी ह्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सरसावलेली ही मंडळी हा उमेशचा जीवाचा घोट घेणार होती. पण ही परिस्थिती सावरता येते का? ही परिस्थिती उमेशला वाचवता येते का? यासाठी पुढे आलेला विलास घुले हा याच्यातला बळी ठरला. आता खऱ्या अर्थानं प्रश्न अनेक मांडले जात आहेत. जर विलास या संदर्भात कसलाही गुन्हा नव्हता, कसलीही भूमिका नव्हती, त्याचा काहीही संबंध नव्हता, तरी या प्रकरणात विलास हा का बळी ठरला? वास्तविक स्वरूपात हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला भिडला असेल. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न घुटमळत असेल. कारण की कोणतीही घटना असेल, जी काही दोन लोकांची भांडणं असतील, दोन लोकांचा एकमेकाबद्दलचा राग असेल, तो दोन लोकांच्या पुरता एकमेकांच्या वर असतो. पण त्याच्यात जर तिसरा मध्यस्थी करत असेल, तिसरा सोडवायला जात असेल, तर हे प्रकरण निवळायला हवं, हे प्रकरण शांत व्हायला हवं. पण या उलट या प्रकरणामध्ये जो वाचवायला जातो तोच या घटनेचा बळी ठरतो. मग हीच प्रश्नाची खरी उत्तरं आता प्रशासनासमोर मांडणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने या भूमिकेच्या संदर्भात धनंजय मुंडे म्हणतायत की हे राजकारण काय भूमिका आहे,
आणि राजकारण करण्यासाठी आम्ही इथं आलो नाही. मग राजकारण करायचं असलं तर मग विलास गुलेच्या भावाला रमेश गुलेला कोणी खोट्या धमक्या दिल्या, कोणी धमक्या दिल्या, कोणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. खऱ्या अर्थानं ही जर प्रक्रिया होत असेल तर निश्चित स्वरूपात या प्रकरणाचा तपास अति वेगानं व्हायला हवा. कारण की एखाद्या पीडित कुटुंबाने जर एखाद्या न्यायाच्या भूमिकेत येत असतील आणि त्या भूमिकेमध्ये त्या पीडित कुटुंबावर जर अशा पद्धतीच्या धमक्या देऊन खोटे गुन्हे दाखल करण्याची जर भूमिका मांडली जात असेल ना, खऱ्या अर्थानं मग ह्याच्यात 100% काहीतरी दालमेक या प्रकरणात 100% खूप मोठा घोटाळा आहे. कारण की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात आणि ज्या पद्धतीचे दबाव तंत्र वापरण्याची प्रक्रिया येते, ते दबाव तंत्र कशामुळे वापरले जातात, खोटे गुन्हे कशामुळे दाखल केले जातात, आता हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. कारण की प्रत्येक परिस्थिती ही पाण्यासारखी स्वच्छ आहे. जेव्हा माणसाच्या जर अंगलट प्रकरण येत असतील, जर या प्रकरणातून आम्हाला बाजूला जायचं असेल, एखादा थोबाड बंद करायचं असेल, तर मग वाटेल त्या पोकळ धमक्या आम्ही देऊन त्या माणसाचं तोंड बंद करण्याची प्रयत्न करतो. पण याबद्दल विलासच्या माग आज ज्या पद्धतीची या सगळ्या भूमिका जोडल्या गेल्यात, ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी ही घटना झाल्यानंतर ज्या पद्धतीची आंदोलनाची भूमिका पाहून विधानसभेमध्ये या विषयाला उचलण्याचा प्रयत्न केला, हे विषय संदर्भित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं या गोष्टीला वेग मिळाला. कारण की 3 दिवसापासून ज्या आंदोलनाला जे आंदोलन चालू होतं, ज्या पद्धतीचे प्रश्न हे पीडित कुटुंबीय मांडत होतं, ज्या पद्धतीच्या भूमिका सामाजिक कार्यकर्ते मांडत होते, पण या प्रशासनाच्या कानावरची मुंगी सुद्धा हल्ली नाही. या प्रशासनाने कसल्याही पद्धतीच्या भूमिका दाखवण्याची तसदी घेतली नाही. पण जेव्हा ही परिस्थिती विधानसभेत गाजू लागली, समाज माध्यमांवर गाजू लागली, तेव्हा कुठंतरी एसपींना जाग आली आणि एसपी हे 3 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी कुठंतरी बाहेर गेले होते. परंतु ज्यांना त्यांनी जाताना चार्ज दिला होता, ज्यांना या संदर्भात भूमिका देऊन गेले होते, त्यांचं तर काम होतं ना या सगळ्या प्रकरणावर आपली केंद्रीय भूमिका मांडायची. आणि खऱ्या अर्थानं जर कावत साहेब जर ट्रेनिंगला गेले असतील तर ऍडिशनल एसपी किंवा बीडचे जे केजचे जे डीवायएसपी आहेत व्यंकटराम, यांची जबाबदारी होती की या प्रकरणाच्या खऱ्या अर्थानं छडा लावण्याची. ते वारंवार ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज तपासल्याची प्रक्रिया मांडली जाते, मग तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले, तुम्ही सगळ्या भूमिका शोधून काढल्या, मग आता का वेग आलाय, आता का सुचलंय तुम्हाला पवनसूत निवासात जाऊन तुम्हाला परत त्या गोष्टीची तपासणी करणं? या सगळ्या प्रक्रिया खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या कुचकामी धोरणाची प्रतीक आहेत. प्रशासन ज्या पद्धतीनं कुचकामी धोरणाच्या परिस्थितीत काम करतं किंवा ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडतं, त्या भूमिकेवर मिळालेली ही पावती. खऱ्या अर्थानं जेव्हा आज धनंजय मुंडे जर या प्रकरणात उतरले नसते किंवा ओबीसी समाज जर विलासच्या कुटुंबियाच्या माग जर ठामपणे उभा राहिला नसता, तर कदाचित हे प्रकरण ज्या पद्धतीच्या सर्वसामान्य प्रकरणासारखं कुठंतरी नोंदवून त्याची दखल सुद्धा घेण्यात आली नसती. पण खऱ्या अर्थानं त्या समाजाची एकवटलेली ताकद आणि समाजाने घेतलेला तो न्यायिक लढा आज खऱ्या अर्थानं या प्रशासन व्यवस्थेवर खऱ्या अर्थानं या प्रशासन व्यवस्थेला काम करण्यासाठी विवश करत आहे. आता नेमकं धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीची विधानं केलेत आणि ज्या परिस्थित्या मांडल्यात, त्या परिस्थित्या खऱ्या अर्थानं या तपास यंत्रणेवर काय परिणाम करतात, नेमकी या तपास यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडे म्हणतायत की एका अपराध्यावर एवढे चोचले का, एवढी मेहरबानी का, त्याचं नेमकं कारण काय, हे खऱ्या अर्थानं आता तपासलं गेलं पाहिजे. आणि वास्तविक स्वरूपात जर खऱ्या अर्थानं हा आरोपी जर गुन्हेगार असेल, हा आरोपी खऱ्या अर्थानं जर या प्रकरणात याचा हात असेल, तर 100% शासनाने याची कसलीही गयावया न करता या प्रकरणावर आपल्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
पण ज्या पद्धतीने आता या प्रकरणाला वेग येतोय आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत ना, आता त्या भूमिका ठरवतील की ज्या पद्धतीचे लाड आहे की वास्तविक स्थिती आहे, लाड आहे का झाकण्याचा प्रकार आहे. आणि जर लाड जर निर्माण झाले आणि शोधण्यात सापडले तर खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्थेवर जी गदा येणार आहे ना, जी प्रक्रिया घडणार आहे ती खऱ्या अर्थानं त्या प्रशासन व्यवस्थेने आता त्याची खऱ्या अर्थानं त्या प्रशासन व्यवस्थेने त्याची तसदी घ्यावी. कारण की जरी या प्रकरणात जरी मोठ्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल, मोठमोठे नावं जर येत असतील आणि या मोठ्या नावांच्या अवतीभोवती तयार होणारी या भूमिकेसाठी तुम्ही जर तुमची कर्तव्य बाजूला टाकत असताल ना, तर तुमच्यासारखा अपराधी आणि तुमच्यासारखा गुन्हेगार या भारतात दुसरा कोणी नाहीये. मग यासाठी खऱ्या अर्थानं ज्या परिस्थिती वास्तविक सत्य आहे, ज्या परिस्थिती खऱ्या परिस्थिती मांडलेली, कारण की आम्हाला सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने यासाठी झाकण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या रमेश घुलेला कोणी धमक्या दिल्या, कशामुळे धमक्या दिल्या आणि या धमक्याची कारणं खऱ्या अर्थानं आता यांनी तपासली पाहिजेत. जर या धमक्यांच्या माध्यमातून एका पीडित कुटुंबियाचा जर आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असेल ना, तर ह्याच्यात 100% मोठा हात जरूर दडलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आता प्रशासनाच्या चौकटीत आहेत, प्रशासनाच्या पोर्टमध्ये आता बॉल आहे आणि हा बॉल कशा पद्धतीने सोडवायचा आणि पीडित व्यक्तींना कशा पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन पुढे येईल, याबद्दल तुमच्या मनात काही खदखद असेल, तुमच्या मनात काही शंका उपस्थित होत असतील तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.